मित्रांनो, सो मी आता चाललोय बाहेर दळण द्यायला, पण ऍक्च्युली मी चाललोय उमेश नगरला. काल तुम्हाला मी दाखवलंच होतं, दशावतार नाटक लागलं होतं तिकडे मालवणी पद्धती कोकणातलं आपल्या. सो ते आज पण आहे की नाही हे बघायला चाललोय, आणि असेल तर मी ते कव्हर करेन तुमच्यासाठी. पण आधी दळण देऊन थोडं घरचं सामान घेतो आणि मग तिकडे जातो. सो मित्रांनो, दशावतार आहे आणि हे बघा सगळे नाट्य मंडळी तिकडे त्यांची तयारी करतात शोची. जटायू आणि ते बघा, ते सगळं त्यांचं शस्त्र भांडार आणि रंगरंगोटीचे जे सामान आहे ते तिकडे ठेवण्यात आलं. आणि हे सगळे कलाकार आहेत जे आता रेडी होत आहेत. बघा, हे नारद मुनी दिसतात. सो मित्रांनो, आता रंगमंच तयार होतोय आणि बघू शकता सगळी तयारी चालू आहे. माईक आणि टेबल किंवा जो सेटअप असतो तो आता होतोय. सो हळूहळू हा आपला माझ्या मते पूर्ण कोकणी समाजच आहे जो जमा होतो इकडे मालवणी नाटक बघायला. आणि लोकांची उत्सुकता वाढत चालली आहे की प्रोग्राम कधी सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समिती, उमेशनगर, डोंबिवली पश्चिम, 21वा वर्धापन दिन. माननीय श्री रवींद्र चव्हाण दादा. चला, मेकअप करताना तर सगळ्यांना बघितलं आपण. आता आपण जाऊया त्यांचा खराखुरा परफॉर्मन्स बघायला. त्यासाठी थोडी वाट बघायला लागेल कारण गर्दी हळूहळू जमते आणि चांगला असा हा प्रोग्राम बघायसाठी थोडी इथं वाट बघावी लागेल. आणि आपल्या या मालवणी दशावतार कार्यक्रमाला आता रवींद्रदादा चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. आता थोड्याच वेळात त्यांची भेट होईल आपल्याला. सो रवींद्रदादा चव्हाणांचं आगमन झालेलं आहे. हेलो हेलो, चेक 1 चेक 2. हेलो 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 हेलो. हेलो चेक 2. जय जय भवानी, जय शिवाजी. वर्धापन दिन सोहळा आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समिती त्याद्वारे गावदेवी सेवा मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी उत्सव साजरा करतो आहोत. प्रतिवर्षाप्रमाणे गेली 20 वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम आणि आपल्या संपूर्ण डोंबिवलीच्या कोकणवासियांसाठी हा उमेशनगरचा धैकानो या ठिकाणी स्वर्गीय कैलासभाई शाहूजी सावंत यांनी स्थापन केला. तोच आम्ही पुढे चालत आहोत. दादांचं आमच्या पाठीमागे पाठबळ आहे. खरोखर त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या द्या दादांसाठी. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. या इकडे शेवरी साहेब या सर्व या ठिकाणी शुभेच्छा देऊ. या ठिकाणी आपल्या भजन मंडळ नवरात्र उत्सव, नमो रमो उत्सव या ठिकाणी स्थापन केला तरी त्याचं हार्दिक स्वागत करायचं आहे. जोरात टाळ्यावर द्यायच्या त्या ठिकाणी. तसेच त्यांना पुष्पगुच्छ आपल्या सिंधुदुर्ग उत्सव समितीतर्फे व या ठिकाणी दळवी पुष्पगुच्छ देत आहे तरी ते स्वीकार करावा असं मी त्याला विनंती करतो. आणि टाळ्याचं जोरात टाळ्या जोरात होऊ द्या. एक दशावतारी नाटक दिवाळी आणि दिवाळीच्या नंतरच्या काळात हे वर्षानुवर्ष याच ठिकाणी सिंधुदुर्गातील आपली असणारी कला जी आहे ती जपली गेली पाहिजे. पुढच्या पिढीला या कलेबद्दल विशेष आकर्षण असलं पाहिजे. आणि सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गातील असणाऱ्या तुमच्या आमच्या सर्वांच्या मग त्यावेळेच्या असणाऱ्या पौराणिक असतील की त्या पौराणिक कथा की ज्या आपल्या वाडवडिलांनी तेव्हापासून या दशावतारांच्या माध्यमातून किंवा या कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून एक चांगला सामाजिक मेसेज हा लोकांपर्यंत पोहोचवणं हे सातत्याने करत राहिलेत. आणि म्हणून ही कला जपली गेली पाहिजे. आणि म्हणून सिंधुदुर्गातील असणारे गावागावातील असणारे तरुण ही कला जपण्यासाठी फार प्रयत्न करतात.
त्याचा सराव, या सगळ्या गोष्टी, वेशभूषा असेल किंवा यामध्ये असणाऱ्या नवीन ट्रिक्सच्या माध्यमातून त्याला एक नवीन रूप देण्याचं काम हे सुद्धा त्या दशावतारांच्या मंडळांच्या माध्यमातून होतं. आता यानंतर दशावतार नाट्य कंपनीला विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रम ताबडतोब या ठिकाणी सुरू करायचा आहे. सर्व देवतांनी त्याचप्रमाणे असले 12-5-64 चाळे. त्याचप्रमाणे तू इथली ठिकाणबंदी ठिकाणचो अधिकारी महापुरुष. त्याचप्रमाणे तू गावदेवी माते, भराडी माते, मुंबादेवी, महालक्ष्मी. जय भराडी माते, गावदेवी माते जय. विद्यार्थ्यांना सर्वांना या ठिकाणी किल्ला करून त्याच्याकडे म्हणजे त्याची प्रगती तुझी देणं हायची आणि हाताने सांग अशी तुझी कोणती इच्छा त्याच्यात तू माझा दावा केला. कदाचित माझ्या जनतेला आश्चर्य वाटते त्या महादेवाचा नामस्मरण का करतोय. मी देवतांचा विरोधी. आजपासून मीच पक्ष बदलला. देवतांची बाजू सोडून आजपासून तुझ्या बाजूने तुला पोचविण्यासाठी मला एकाही देवाची गरज नाही. म्हणजे माझी गरज तुला नाही. न बोलवता आला. हो, मान सन्मान हा विषय दूर राहिला. आलाच म्हणून सांगतोय. तुला गरज असेल तर यायचं असेल तर ये, बसायचं असेल तर बैस. वा वा, मग काही ना काहीतरी घडविलं पाहिजे याच्यासाठी. मुळीच नाही. मग अजून असं काय देवर्षी म्हणत होतो. हो, गुरु मानलं. अगदी
महादेव तुरे का करतो कोणतं कारण? तुझी करणी आहे म्हणजे माझी करणी. अरे तो वैकुंठीचा काळा हा. त्याने तेवढे माझ्या सुरुवात मारले सहकार्य तुझं मी केलं. हो. निश्चित केलं. होय ना हो. पण आता होणार नाही. काय ते? एकही देवाला सोडणार नाही. निघालो आक्रमण फसविलं मी. कुणाला? तेव्हा तिथे महादेवानं फसविलं. म्हणजे देव साधा भोळा, त्याला तिसरा डोळा, त्याला फसविलं. केली भक्ती वा झाले प्रसन्न. तिला अमरात कोणते म्हणतो वा. समाधानी काळूने स्वर्ग साम्राज्याचा त्याग केला आणि या तिलोत्तमेची पावलं पडली ना ती फक्त या मृत्यूलोकाच्या ठिकाणी. हे निसर्गाचं वातावरण नाजूक लाटाने वेढलेलं हे तुल्याद्रम्य वृक्षावरती माझ्या अंगावरती एकसारखे शहरे निर्माण होऊ लागले. कोकिळा एकसारखी मोदरवादात गाण्याचा प्रयत्न करते. मग आपण असंच करावं मनमुरादपणे मी उगाच कधी कुणाला ठेवत नाही. राजगीर नगरीचा राजकर्ता राजा सिंहध्वज म्हणतात मला. ज्या ठिकाणी उभा राहून एका स्त्रीवर अत्याचार जुलूम करतोय या राज्याचा जलमय मी. तुझ्या एकाही नागरिकाला मी दुखावणार नाही. माझ्या मला हवी आहे हिला घेईन मी जाईन. ही जरी माझ्या राज्याची नागरिक नसली तरी माझ्या राज्यात येणारा प्रत्येक अतिथी हा मला देवासमोर आहे.
राजगीर नगरीतील भक्तांची भक्ती पुण्याई माझ्या शस्त्राच्या अग्रभागी ठेवून यावी तुला सप्त पाता जात नाही, धर्म नाही, कुणी कुणावरही करावाशी भगवंताची देण म्हणजे प्रेम. पण तुमची इच्छा लागत असेल माझ्यावर प्रेम करायची, माझी इच्छा नको. अहो तुमची संमती नाहीये आणि ती संमती मला मिळवायची आहे आणि ती संमती मिळवेल मी तुमच्याशी लग्न करेन हा माझा ध्यास आहे. इच्छा असेल पण तुझ्या कर्मी मला माझ्या संसारात विष घालवायचं नाही. माझा पती पत्नीचा सुखी संसार आहे, तेव्हा या संसारात तुझ्या कर्मी मला कोणत्याही प्रकारचा सर्पदंश नको आहे. या संसारात वाद निर्माण करायचा नाहीये. तसं तुम्ही झटता तुमच्या संसारासाठी, मी झटतोय फक्त माझ्या स्वप्नपूर्तीसाठी. वांगाचे जोडे करून जरी आपल्या चरणाशी वाहिलेत ना, तरी आपल्या ऋणातून ही मनोरमा देवा कधी उतरायला नाही. आज असा भास होऊ लागला म्हणून विश्वातील सारी सुख एकाच वेळी आमच्या मनात पडली आहे. होय होय, मी आई होणार आहे, ही मनोरमा आई होणार आहे. हे का करा काय दिसतंय तुम्हाला? बदल हो दिसतोय ना. आज शालू नवीन परिधान केलंय. अहो मी शालू पाहायला सांगत नाहीये. आज ते तुझ्या चेहऱ्यावर आहे, मग कारण तुला माहिती असेल. अहो मला सुद्धा आज आनंद झाला, अत्यानंद परमानंद पण त्या झाला. आनंदाचं कारण तरी सांग. आज माझ्या मनात काय चाललंय, मी आनंदी काय हे तुमच्या मुखातून मला ऐकायचंय. काय बायकोच्या मनात काय चाललंय हे योग्य रीतीनं जर का नवऱ्याने ओळखलं असतं, संसारात भांडणं झालीच नसती. अहो ते ओळखलं तर भांडणं का होती? मग ओळखायलाच येत नाही. मराठी तुमच्या मुखात तुम्ही काय शब्द सत्य मराठी कित्येक दिवस माझं प्रतीक्षा करून एक शब्द ऐकण्याची होती. हे नवनक्षत्राला ऐकणार बायका, हे चंद्रसूर्यात बायका, हे बाजूला बायका, उत्तरेत बायका. राजा स्त्रियांवर बाप होणार आहे. थोड्या मनाच्या आहात तुम्ही. मी शत्रूशी द्वंद्व करण्यासाठी रणांगणी झटतोय आणि याची भीती तुमच्या मनी. अहो जे मनी वसे तेच स्वप्नी दिसे, चिंता कशाला? पारितोषिक दात्यांचे मनपूर्वक आभार म्हणून याही पारितोषिकांची आनंद स्वीकार. त्याचप्रमाणे नाट्यरसिक श्री प्रकाश आत्माराम दळवी राहणार कळसुली यांनी सुद्धा लागण्याचं पारितोषिक दिले. असा माझ्या ना संसारातच कंटाळा जीवाचं सुद्धा कंटाळलं. पण सांगता नाही कोणा लोकांना काय सांगासारखेच नाही समाजाला. कारण तेव्हा त्याची लोक शेवंता म्हणायची, ते आता शेवता म्हणतात. मग त्यांना काय सांगताला माझ्या बाबाला तुमचा काय चुकला नाही समजला ना. चुकलं या माझाच चुकला. मीच माझ्या हातात माझ्या पायावर धोंडो घालून घेतलं. आता लोकांना तरी बोलायला काय उपयोग असा. बरं लोक आता चेष्टा करतो. चेष्टा कसली, आमचं जन्म झालं तो कुंभाराच्या घरात. सासू सासरू असताना आम्ही लोकांना मातीची भांडी दिली. पण आता सासू सासरू मेलो, आता सगळं आमचा कायदा बंद झाला समाजला ना. पण लोक आता बघलेला काय म्हणतात, गोशावत्या कुंभाराच्या घरात तुझं जन्म झालो ना, मग एखादी मणकी घेऊन ये. मग कोण सांगता फुलफुलं घेऊन ये. माझ्या बाबांनो सासू सासरू होतं तेव्हा सगळ्या काय मी दिलंय समाजला ना. फुलफुले दिलंय, मणके दिलंय, सगळ्या दिलंय. पण आता कशी घेतलं, आता माझा झाला सोरपूर. आता काय करता मातीची भांडी करणं म्हणजे एकट्या माणसाचं काम नाही का, मदत लागता. ह्या सांगायला गेले का लोक काय सांगतात, तुझं गो आला गो का तू कुवा गादा राहता. लोकांचे गो असं तुम्ही माझं गो समजला ना. खरोखर कंटाळलं संसारातो. बघितलं की त्याच्यामुळे केलं असं वाटायला लागला माका. तरी मी तेव्हा माझ्या बाबाक सांगत होतो, बाबा माझा ते इतक्यात लगीन करू नको. मी काय तसा मोठा झालोय ना, मी अजून कोवळाच असेल. पण ह्या सांगले तर माझ्या बाबांना का काय सांगायचा, गो पोरात येऊन तर सगळा बरोबर आहे. पण घरात 100 हत्ती पोचूक बरी, पण एकट्याने माणूस पोचूक बरा नाही. आणि बाहेर माणसाचं लगीन गेल्यावरच जाऊ बाया. आता आपलं जर बापूस असा बोलतं तर काय बोलताना मला सांगा. मी आपल्या गपचूप ठेवलंय. आणि तेव्हा आमच्या वाडीतले सगळेजण बोलायला लागले, अण्णा कुमार लगीन करता बरो असा, अण्णा कुमार लगीन करता बरो असा. तेव्हा माझ्या बाबांना झालं इतकं जर बरं असा ना, एक दिवस त्याला आमच्याकडे घेऊन ये मनान सांगले. मी
आणि एक दिवस काय झालाय अण्णा कुमारान पगडी बिगडी बांधली आणि आमच्या पुढच्यासारख्या बाकड्या येऊन बसलो. माका काय वाटला हो बसलो स्वादो बघूचो. आमच्या वळत ना एक बारी असा वाकान बघला काय फुडल्यासारखा सगळा दिसता. ते बारीयेन जर मी वाकान बघलंय ना तो जाडजूड कसो गुंबियासारखो बापलो माका दिसलो. माका वाटला लोक बोलत त्या खोटाच अण्णा कुमार बरो असा आणि आमचा दोघांचं लगीन झाला आणि काय सांगा बापूर सांगत सुद्धा मला वाईट वाटतं ऐकला की त्यात आपल्या घरचा कधी कोणी कोणाला सांगायचा नसला. पण म्हणतात ना कुठं दोन लोक होई येता मनात बोलायचा लागता समाजला ना. लगीन झाला आणि जे घराकडे येऊन बघते तर काय बघताला याचा दोन पाक्याचा घर पुढच्या पाक्या खै कराट पाठचा पाक्या उघडाच. त्यांच्या सगळ्या मालवणी लोकांचं हे कॉमेडी फेम मालवणी भाषा कॉमेडी फेम एवढी सुंदर भाषा मालवणी आज सावंतवाडी तोडामार्ग पासून तर इकडे पालघरपर्यंत या गावड्यांच्या भाषेला एवढे जात पाहिजे की टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करतात. बरोबर ही डेमोक्रेसी आहे. हा रामेश्वर उमेदवार रामेश्वर त्याच्या पाठी उभा आहे. अरे तुमका मी सगळ्यांका ओळखते. माका बघल्याने काय सुरुवात केल्याने हंडू चल्लो खो सोरो घेऊन कोणी माका 10 रुपये सोऱ्याक दिले मी सोरो घेतोय माझ्या पैशाचो. नाव माझा बरा अण्णा कुमार पण या शेजाऱ्याने माझं अण्णू केलेले. खरं सत्याना शेजारी करतलो आमचं कोण करूचो नाही. काय करतलो गावात मडकी इकले आणि आता घराकडे इलं. आता घराकडे हा काय शेजार नीती गेला सांगा घेवताना हे शेजार नीतीचा फुतू कर ते शेजार नीतीचा फुतू कर. याने सगळा फुतू करून माझा फुतू केले. काय गो शेवंता आमचा तरांगीला काय करताला मला सांगा. लोक पाण्यात ठेवतात तो मातीत ठेवता जाऊ काय गोव असा तो शेवंता बसा तुझ्या औशी बापाशीन काय तुका शिकवल्या ना. माझ्या औशी बापाने शिकवल्या मला सांगते बसा म्हणा नुसता बसा कित्या हो बाहेर उतरसून दमान थकान भागा नेलो इल्याबरोबर बाहेर कशी होईल पाणी देव चाय देव आणखी काय देव या तुका काय शिकवल्या ना. माका शिकवल्या नो पण मी बघलाय तर भावाच्या हातातच बाटली आता पाणी याची मग आम्ही पाणी किती खावा आता बसा. बायकोन कसा वागा वयाचा मागा तुम्ही सांगलास मग भवन कसा वयाचा सांगलाच नाही तुम्ही. भावाचा काय कमी असा बायकोचा काय कमी असा. मी आता काय कमी केलंय तुका मग मी तुमचं काय कमी केलं तिला काय कधी विचारलं आता काय व्हाया काय नको कोणा मोठेपणा सांगतं तुमचं मोठेपणा सांगतो. प्रत्येक वेळा गेलंय घरात काय सांगतं आमचा तरांगीला पाणी घेऊन दिला. लक्षात ठेव जगात सोऱ्यांची किंमत असा ती खायच्या गोष्टी किंमत नाही. जगात सोऱ्याची किंमत ना ती खायच्या गोष्टी किंमत नाही. ऐकान घे एखाद्रो सकाळी दूध वालो अख्ख्या गावात फिरतलो घेताच घे दूध एखाद्रो भाजीवालो कांदे बटाटवालो गावात फिरतत पण सोरेकार कोणच्या घराकडे जाता काय बघा दारू घेऊ. सोरो घेणारो माणूस चिन्मळ चलत सोऱ्यात जातो पुन्हा जगात किंमत सोऱ्या का शिकायचं. तुम्ही म्हणतात ना सोऱ्यात किंमत असा सगळा का असा भाजीवाला जाता दूधवाला जाता पण सोन्यावाला किती जायत नाही तो विचार नाही केला. किती जातलो घरातलो बापलो सकाळी उठून कामाधंद्यात जातलो दूध आणि भाजी देणारी त्याची बायकोच असतली घरात आणि दूध आणि भाजी त्याची बायको घेतली. सोऱ्यावाला जर बाटली घेऊन गेलो तर चपलाचा मार खातो म्हणत जायत नाही. दिवस गेले लक्षात ठेव सोरेकार म्हणून आयुष्यात कधी खोटा बोलातो नाही. शेजाऱ्याचा आणि शेजाऱ्याचा भांडण जाऊ नये. गाडी कोणी घातले ते सोरेकाराच्या तुका बरोबर सांगतो आणि त्याच्यापेक्षा मोठं फायदो सोरेकारा औशी बापाशी तो कधी म्हाळ घालूचो लागणार नाही लागा त्याच्यावर तो मरतो. सोरो खाऊन औशी बापाशीच्या आधी हो वर जातो म्हाळ कोणतो घालतो बरोबर असा.
एकसारखा भक्तीचा स्वर आमच्या कर्णपटलावर पडतोय. समाधान वाटतंय. माझ्या प्रत्येक भक्ताला या गणपती गजाननाचा मंगलमय आशीर्वाद मी पूर्ण करून घेईन. देवा गणपती गजानना दारू खाऊन पडतो. बाई माणसा सुद्धा मला पडाक लागली. हवा जाता येता वाटेन जाय होत बघले तर ती अवसर पडलं. पाणी नाही तुका सावध केलाय. सोरेकार माणूस कधी आयुष्यात पडलेला टाकून पुढे जाऊचोच नाही. बरो माणूस काय उंचलो. तुम्हाला उठवता की पोचवता. लाकडे गेली समजायला आणि दुसऱ्याच्या बायको आधार जाऊ गेला. छप्पन आणला मोठे बाप मागा सांगता मला लोकांची बात बायको सांग काय तर सगळं खरा. मावशी मावशी आणि मावसो तोडायची मुंग्याचं वारुळ. होय होय मुंगळ्यांचा वारुळ असा. माझा तोंड म्हणजे मुंगळ्यांचा वारुळा. तुका मुंगळे खातो तरच सावकारी मराल ओरडू मी मेल्याचं तुझा आता बघ तुझा आता आता मराठा जिल्हा तसं नाही. मी ते मूर्छित पडले होते. तू पडलं मूर्छित पडले होते. मूर्छित कसा पडला. मूर्छित नव्हे हो. मूर्छित बेशुद्ध असं सांग. मग सामान जाणार सांगा नको. राजगीर नगरीची महाराणी मनोरमा आहे मी. त्याने आता काय बोलत देव माणूस मी या सज्जन माणूस मी या महाराणी माझ्या लक्षात नाही ना.
काय केलं राग धरू नको. मी बोललोय किती बोललोय तू का वाईट वाटत. मी किती बोललोय तू परकी बाई माणूस हो परकी बापू होय ना. कोणीतरी जर बघल्या हात फिरवताना या लोकांच्या मला संशय येतो ना म्हणून बोलले मी. खूप उपकार झाले. राज्याच्या महाराणीला तुम्ही वाचविला. ब्रह्मकुंडा परिक्रमा कराल तिच्यातून मृत्यू मैच्यातून का मग सध्या तुला ऐकायचं असेल तर ऐक. अरे ही महाराणी आहे ती गर्भवती जिनं हे समोर असलेल्या ब्रह्मकुंडात स्नान केलं होतं आणि तुझ्या जे सगळीच करत ना तिच्या कवी कळली ती ब्रह्मकुंडाला परिक्रमा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सगळ्या कलाकारांना एकदम खूप छान झाला कार्यक्रम. खूप छान झाला कार्यक्रम मस्त झाला एकदम. अरे बापरे गणपती घुसमट. एक मिनिट दादा. कार्यक्रम चांगला झाला वाटलं. कार्यक्रम छान झाला. अरे तुमचा ऍक्च्युअल चेहरा आता दिसतोय. कार्यक्रम छान झाला. सो मित्रांनो पूर्ण कार्यक्रम संपला. शेवटपर्यंत थांबलो मी आणि आता वाजलेत 11:30. पण खूप मजा आली मला. मी असा लाईव्ह कधी दशावतार बघितला नव्हता. ॲक्च्युली गावी होतो आमच्या. पण आधी ते बघायला मला खूप मजा आली आणि माझ्या व्हिडिओ मार्फत आय होप तुम्हाला पण मजा आली असेल. आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.